श्री स्वामी समर्थ. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुख दुःख अवलंबून असतं. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. हिम्मत एवढी ठेवा की तिच्या समोर नशिबालाही झुकावे लागेल. जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे. परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे. भरलेला किस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किस्सा या जगातली माणसं दाखवतो. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हातची ओंजळ रिकामी करत असते. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. पैज लावायची असेल तर स्वतःबरोबर लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हराल. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा की गती आणि वाढ हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाहीत, त्यांना वाचावं लागतं.